आजचे वधू गायत्री श्री गणेश दगडूजी राऊत राहणार दुधा तालुका बंठा जिल्हा जालना यांची ज्येष्ठ कन्या श्री शंकर श्रीराम कोकाडे राहणार बेकर यांची भाची व आजचे चिरंजीव वर राहुल सिव्हिल इंजिनियर श्री दिलीपराव उकरणा शिंदे रुईखेड माहिंबा तालुका जिल्हा बुलढाणा यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री कैलास माधवराव राऊत राहणार खामगाव यांचे भाचे हे दोघे जण सर्वप्रथम नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करतील व तद्वतच भारत मातेचं या ठिकाणी पूजन करतील। आपण सर्वजण आपल्या भारतात त्या भारत मातेचा सन्मान आज व्हावा आणि यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा देशभक्ती, आपल्या आईचं प्रेम, आपल्या वडिलांचं प्रेम, आपल्या कुटुंबाचं प्रेम व देशाचं प्रेम हे मूल्य रुजावं या उद्देशानं व संत आध्यात्मिक वाटचाल करतोय ते संत सेना महाराज यांचं या ठिकाणी पूजन होणे अपेक्षित आहे आणि ते होत आहे। संत सेना महाराज क्रांतीवीर जिवाजी महाले, क्रांतीवीर शिवाजी काशी या थोर क्रांतीवीरांनाही मी या ठिकाणी नमन करतो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत। या पूजनानंतर मी वधूपिता आणि वरपिता दोघांनाही या ठिकाणी आमंत्रित करतो। या ठिकाणी आजच्या या सोहळ्याचे प्रमुख अतिथी राहुल जे सिव्हिल इंजिनियर आहेत, एक अतिशय कष्टातून गरिबीतून आणि आई वडिलांच्या आज्ञेत वागणारा हा मुलगा सिव्हिल इंजिनियर असताना एका सुशिक्षित अशा बीकॉम झालेल्या मुलीसोबत आज त्याचा विवाह होत आहे। मी विनंती करतो या ठिकाणी सर्वप्रथम या सोहळ्याच्या आधी वधूपिता स्टेजवर येईल आणि ते वरपितांचं स्वागत करतील। या ठिकाणी गणेश राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या समोर येऊन सर्वप्रथम दिलीपरावजी उकरणा शिंदे यांचं स्वागत करावं। आजचे वरपिता आमचे दाजी, आमचे भाऊजी आदरणीय दिलीपरावजी शिंदे एक आध्यात्मिक क्षेत्र, आध्यात्मिक वारसा लाभलेले, ज्यांचे वडील आदरणीय सरदासजी महाराज यांचे परम शिष्य होते। आज त्या आध्यात्मिक वारसा लाभलेले आमचे दाजी म्हणजेच दिलीपरावजी उकरणा शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी गणेशरावजी राऊत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यांचं शाल श्रीफळ देऊन त्यांनी स्वागत करावं। या सोहळ्यासाठी हा अतिशय जुनं नातं पुन्हा नवं झालं असं म्हणायला हरकत नाही। एकीकडे आमचे दाजी संतोषजी मुळे यांची मामी बहीण आणि दुसरीकडे आमचा भाचा राहुल यांचा सन्मान या ठिकाणी लग्न सोहळ्यात आपण उपस्थित आहात। मी विनंती करतो वधूपिता यांना की त्यांनी वरपितांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि यानंतर काही वधूकडील काही मंडळी आहेत त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। एक 4-5 मंडळी आहेत त्यांचा सन्मान आपण करणार आहोत। यानंतर हरिभक्तपरायण अर्जुन महाराज दादर या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्तपरायण वारकरी शिक्षण संस्था तळणी यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे। त्यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करतो वधूपिता आमचे गणेशजी राऊत व तसेच सैनिक राजकुमार कोकाटे, आमचे भाऊजी जे सैनिक आहेत श्रीनगर वर्धक आणि आज त्यांचा हस्ते हा सन्मान, एका अध्यात्माचा सन्मान एका सैनिकाच्या हस्ते व्हावा ही माझी अपेक्षा आहे। आमचे भाऊजी परस्पर येथील राजकुमारजी कोकाटे यांना मी आमंत्रित करतो, त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि एक सैनिक म्हणून जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी जे कार्यरत आहे त्यांच्या हस्ते आणि वधूपित्यांच्या हस्ते हा सन्मान व्हावा। एका सैनिकाच्या हस्ते एका संतांचा सन्मान, ही दोन्ही लोक आपल्यासाठी खूप महत्वाची आहे। सैनिक आपल्याचं रक्षण करतात आणि संत आपल्याला अध्यात्म शिकवतात। या दोघांच्या हस्ते आपण सन्मान घेऊया। यानंतर रामकिशनजी सोळंके हे व्यासपीठावरील गुरुकुल अनाथ मुलींचा जे सांभाळ करतात त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो। रामकिशनजी सोळंके
यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. ते 15 ते 16 पुरस्कार प्राप्त आहेत आणि खरोखर मला अभिमान वाटतो. त्यांचा आशीर्वाद, त्यांची प्रेरणा निश्चित आपण या नववधूवरांनी घ्यावी, आपण घ्यावी. की आज 15 ते 16 अनाथ मुलींना ते सांभाळतात ही एक मोठी गोष्ट आहे आणि अशा सामाजिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्यांचा सत्कार होणं आवश्यक आहे. या ठिकाणी सुभाषरावजी आवटे यांना मी आमंत्रित करतो. आमचे दाजी सुभाषरावजी आवटे यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. सुभाषरावजी आवटे आमचे एक आदर्श आणि गोड व्यक्तिमत्व, ज्यांच्या हस्ते सुद्धा त्यांचा सन्मान व्हावा. आमचे दाजी आहेत, तसेच आमचे वधूपिता गणेशरावजी राऊत, या दोघांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत नितीनजी जांभोरकर, नागपूर विदर्भ प्रांत विद्यालय विद्यार्थी प्रमुख, यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होणार आहे. नागपूर येथून जे आलेले आहेत विदर्भ प्रांत महाविद्यालयातील ते विद्यार्थी प्रमुख आहेत. नितीनजी जांभोरकर सर यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो. भागवतजी देशमुख आणि आमचे दाजी मधुकररावजी मुळे कोळगाव यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. मधुकररावजी मुळे त्यानंतर मधुकररावजी मुळे या लवकर जातील. यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. या दोघांच्या हस्ते मी त्यांचा सन्मान घेत आहे. आमची तिन्ही दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर अजय भाऊ जाधव, दुधा या गावचे सरपंच, प्रथम नागरिक, आज दुधा या आदर्श गावाचे आदर्श सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी, त्यांचा सन्मान म्हणजे संपूर्ण गावकऱ्यांचा सन्मान. मी दुधा गावचे सरपंच अजय भाऊ जाधव यांना आमंत्रित करतो. त्यांचा सत्कार या ठिकाणी अभिषेक भाऊ राऊत आणि युवराज कळंबे यांना सुद्धा मी आमंत्रित करतो. या दोघांनी त्यांचा सन्मान करावा. युवराजजी कळंबे आणि अभिषेक राऊत यांनी अजय भाऊ जाधव यांचा सत्कार करावा. तसेच त्यानंतर जनार्दन भाऊ राऊत तळणी यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. जनार्दनजी राऊत यांचा सन्मान आजची आमंत्रित करतो. संतोष भाऊ मुळे यांनी जनार्दन भाऊ राऊत यांचा सुद्धा सन्मान करावा. संतोष भाऊ मुळे यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि जनार्दन भाऊ राऊत तळणी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत संतोषजी मुळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हा सन्मान, हा सोहळा या मान्यवरांचा, यांचा आशीर्वाद, यांचे मार्गदर्शन, यांची प्रेरणा या कार्याला आणि निश्चितच यांची हे सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील वधू पक्षाकडील मंडळी आहे. या सर्वांचा सन्मान हा या ठिकाणी अपेक्षित होता वधू पिता यांना आणि तो सन्मान आपण या ठिकाणी. त्यानंतर साहेब बोराडे, शरद बोराडे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. शरद भाऊ पाटील चला. आता मी काही मान्यवरांची नावं घेणार आहे, ते या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सुरेखाताई फेपाळे, सरपंच रुईखेड माहिंबा, या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीपरावजी उगले, पंचायत समिती सदस्य संदीपरावजी उगले माझे वर्गमित्र आहेत. बुलढाणा येथे भारत शाळेमध्ये ते आणि मी क्लासमेट होतो. संदीपराव उगले यांचं सुद्धा स्वागत करतो मी. त्यानंतर संतोषजी ढवळे, जिल्हा अध्यक्ष जाफराबाद नाभिक समाज मंडळ, हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहनसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजार समिती, तसेच संदीपजी किलबिले. त्यानंतर विजयभाऊ उगले, माजी उपसरपंच, विष्णू पाटील उगले, माजी सरपंच, कौतिकराव वरेकर, माजी सरपंच, गुलाबराव किलबिले, सोसायटीचे अध्यक्ष, कौतुकराव पाटील उगले, हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी बरेचसे रुखेड माहिंबा या गावातील मंडळी उपस्थित आहे. या सर्वांचं स्वागत करतो. वधू करील सत्कार या ठिकाणी होत आहे. तसेच या ठिकाणी काही वर पक्षाकडील सत्कार आपण नियोजित होते, परंतु त्यांचं मोठं मन आहे. त्यांनी सांगितलं सर आमचा फक्त नामोल्लेख करा,
कारण लग्नाला जास्त उशीर व्हायला नको. मी रुईखेड माहिंबाच्या सर्व या नामांकित मंडळीचं स्वागत करतो शब्दसंबंधांनी. त्यानंतर माजी आमदार व माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांनी या सोहळ्यासाठी शुभेच्छा संदेश दिलेला आहे. तो आपण या ठिकाणी सर्वांच्या समोर तो शुभेच्छा संदेश ऐकूया आणि या लग्न सोहळ्याला सुरुवात असेल तर मी सगळ्यांचं. आणि विशेष म्हणजे बघा, आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. माता भगिनी सर्वांचा सत्कार होणे अपेक्षित असतं, पण होऊ शकत नाही. मी आपल्या सर्वांचा या दोन्ही परिवारातून स्वागत करतो. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कोणाचं नाव जर माझ्याकडून आलं असेल त्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि आपली सर्वांची जाहीर माफी मागतो. माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर आपली सर्वांची माफी मागतो आणि सर्वांचं स्वागत करतो. यानंतर आपण लग्न सोहळ्याला सुरुवात करूया. नवरीचे मामा आणि नवरदेवाचे मामा नवरदेवाच्या मागे उभे राहतील. नवरीचे मामा नवरीच्या मागे उभे राहतील. आणि या पुढचा हा सोहळा मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी हा लग्न सोहळा पार पडावा. धन्यवाद.